बोलायचं, किंवा माणसांशी कसं बोलायचं, रंगसंगती आहे बरोबर, गाणी गोष्टी, स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, स्वतःला प्रेझेंट कसं करायचं हे शिकण्यासाठी लोक एका दिवसाला 1-1 लाख रुपये सेमिनार्स जे जातात ना, अगदी छोटा 2 तासाचा सेमिनार तरी 25,000 रुपये पर आवर्स सेमिनार्सचे पैसे असतात. आपण तसं 8 महिने शिकणार आहोत बरोबर. तर व्यक्तिमत्व विकास हा पहिला मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा भाग आहे की जर पालक तुम्ही असाल की आपल्या मुलांना शिक्षणाची गोडी कशी निर्माण करायची, की त्याच्यामध्ये शिक्षणाची काय तयार झाली पाहिजे, गोडी निर्माण झाली पाहिजे, शाळेत जाण्याची गोडी निर्माण व्हायला पाहिजे. ते झालं आपल्या मुलांना. तिसरं की दुसऱ्याच्या मुलांमध्ये आपल्याला शिक्षणाची गोडी निर्माण करायची. म्हणजे आपण एखाद्या शाळेमध्ये लागलो किंवा एखाद्या स्कूलमध्ये लागलो तर त्या मुलाला तिथे बसून राहायला पाहिजे, कारण तो तिथे बसून राहणं हे खूप मोठं चॅलेंज आहे बरोबर. त्यांचे खूप प्रश्न असतात, त्यांना याची अजिबात घेणं देणं नाही की तुमचं किती शिक्षण आहे, तुम्ही BCom आहात, BSc आहात की मॉन्टेसरी टीचर आहात, त्याला काय घेणं देणं नाही. त्याला एवढंच घेणं देणं आहे की त्या मला सांभाळू शकतात का बरोबर. त्याचं टार्गेट एवढंच की मैं खुश रहना चाहिए, मैं खुश रहने के लिए ये क्या करें, ये उसका टार्गेट है. किसका, बच्चे का. तो फिर आपण त्याला खुश राहण्यासाठी त्याच्या नॉलेजमध्ये तुम्ही अ आई असेल, ABCD असेल, बाराखडी असेल, रंगसंगती असतील, गाणी असतील, गोष्टी असतील, तर त्याला कळायला लागतं की अरे मुझमें डेव्हलपमेंट हो रहा है, वो खुद को पता चलता है. त्याला शाबासकी दिली पाहिजे, त्याला मोटिवेट केलं पाहिजे. हे सगळं